नमस्कार. पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी 34 साईज कटोरी ब्लाऊजचं ड्राफ्टिंग जे आहे ते शेअर करणार आहे. एकदम परफेक्ट असा हा फॉर्म्युला असणार आहे ब्लाऊजचा. तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्की ट्राय करा. मी पहा एकदम परफेक्ट असंच तुम्हाला हे जे माप आहे ते सांगणार आहे. तर सर्वात पहिल्यांदा आपण उंची घेत असतो. तर उंची किती आहे ब्लाऊजची त्यामध्ये तुम्ही 1 इंच प्लस करायचं. इथं माझ्या ब्लाऊजची उंची 13.5 आहे. तुम्ही घेणार आहे 14.5. जर 14 इंच उंची असेल तर 15 इंचावरती पॉईंट द्या तुम्ही. या पद्धतीने इथे मी हे उंचीचं मार्किंग करून घेतलं. शोल्डर आहे 5. लहान साईज आहे. इथे 5.5 शोल्डर घ्यायचं नाही. कमी घेतलं तरी चालेल, परंतु जास्त घ्यायचं नाही. 4.5 घेतलं तरी सुद्धा चालेल, काही फरक पडणार नाही डीप नेकमध्ये. परंतु 5.5 5.25 इंच घेऊ नका. मुंडा घेणार आहे मी 5.5. इथं मी 5.5 घेतलं. शोल्डर घेतलं 5 इंच. आता इथे मी एक लाईन ओढून घेते. आता यावरती आपल्याला छातीचं मार्किंग करायचं आहे. 34 छाती आहे. त्याचा चौथा भाग किती होतो? 8.5 इंच. तर इथे 8.5 इंचावरती पॉईंट द्यायचा. पहा, इथून मी 8.5 इंचावरती पॉईंट दिला आणि हे 1.5 इंच मार्जिन. इथे तुम्हाला 2 इंच मार्जिन लागत असेल तर 2 इंच घ्या. इथे 28 इंच कंबर आहे. त्याचा चौथा भाग होतो 7. त्यामध्ये मी 1 इंच टक्ससाठी प्लस केलं आणि 1.5 इंच मार्जिन. आणि हे मी जोडून घेते. आता जोडल्यानंतर मुंड्याला आकार देऊन घ्यायची, म्हणजे आपला बॅक पार्ट तयार होतो. 1.25 इंच, इथे 1/2 इंच, इथे 1/2 इंच आणि इथे सेंटर. आणि या पद्धतीने मुंड्याला आतल्या आत असे आकार द्या. आता हे जर तुम्हाला जमत नसेल तर माझे मुंड्याला आकार देण्याविषयीचे पहा भरपूर व्हिडिओ आहेत, ते पहा. तर हा बॅक पार्ट तयार झाला. इथे फ्रंट पार्टला आकार देऊन घेऊ. इथे 1 पाव इंच आतमध्ये यायचं. 2 रेषा फक्त आतमध्ये यायचंय, जास्त नाही. एक तिरकी लाईन मी ओढून घेते. याच कोपऱ्यातून 1.5 इंच घ्यायचं आणि हा जो पॉइंट आहे ते पॉइंट फक्त जोडत जायचं. हा झाला आपला पुढचा मुंडा तयार. गळ्याची रुंदी 2 इंच. पुढचा गळा मी घेणार आहे 6. 6.5 इंचावरती पॉईंट देते. जर इथं तुम्हाला कमी गळा लागत असेल तर कमी गळा घेऊ शकता. 5.5 इंच गळा लागत असेल तर 5.5 इंच घ्या. या पद्धतीने इथे शोल्डर डाऊन करायचं गळ्याकडे. कारण 10 इंच 8 ते 10 इंचापर्यंत हे कटिंग करा. 12 इंचाचा फॉर्म्युला बऱ्याच वेळा मी दाखवलेला आहे, पहा. त्यानुसार 12 इंचाचा गळा तुम्ही कटिंग करायचं आहे. इथून घेणार आहे मी 2.5. इथून ही घेणार आहे मी 2.5. 2.5 म्हणजे 2.5 इंच घेतलेला आहे मी. आणि इथं लाईन ओढून घेते सरळ. पाऊण इंच घेणार आहे इथे या पद्धतीने, पहा. आणि आकार दिला क्रॉस पट्टीला. किती परफेक्ट असा आकार आलाय पहा इथं. आता कटोरी घेऊ आपण 5 इंच. इथेही 5 इंच. एक सरळ लाईन ओढून घेते मी. सरळ लाईन ओढल्यानंतर इथून घेणार आहे मी 1 इंच गळ्यापासून. एक तिरकी लाईन अशी ओढून घेते पहा. आणि या पद्धतीने कटोरीला आकार देऊन घेते. तर ही झाली आपली मूळ कटोरी. तर लक्षात घ्या, 5 इंच शोल्डर, 5.5 इंच मुंढा, गळा आहे 6, त्यामध्ये 1/2 इंच प्लस केले, 6.5. कटोरी 5 इंच आहे. इथे 2.5 इंच घेतलंय क्रॉस पट्टीसाठी आणि इथं आकार देण्यासाठी 1.5 इंच घेतलेला आहे. हा मुंडा जो आहे तो 1.25 इंचावर घेतलाय आणि पुढचा मुंडा 1.5 इंचावरती घेतलेला आहे. तर आता इथं ही जी क्रॉस पट्टी आहे ती फक्त 1/2 इंचाने इथे
तुम्ही वाढवायचे ब्लाऊज पीसवरती, किंवा जर लक्षात राहत नसेल तर तुम्ही डायरेक्ट एखाद्या दुसऱ्या पेपरवरती कटिंग करा अर्धा इंचाने वाढवून आणि ठेवा. म्हणजे लक्षात नाही राहिलं तुमच्या तर परत प्रॉब्लेम यायला नको, पुढचा भाग कमी पडायला नको. तर आता ही कटोरी वाढवून घेऊ आधी आपण. आता इथे ही मूळ कटोरी आहे तर ती वाढवायची आहे. तर वाढवताना इकडे अर्धा इंच वाढवायचं, इथे 1/2 इंच वाढवायचं आणि वाढवताना इथे मी 1.5 इंच वाढवणार आहे. 1.5 आणि इकडेही 1.5. आता हा आकार जो आहे तो अगदी अलगद असा वाढवत इथं आणून जोडायचा. इथे हे जोडून घ्यायचं, इथे 1.5. आता हे जे वाढवलेलं अंतर आहे याचा सेंटर करायचं आहे. पहा इथे मी, आणि इथे सुद्धा मी सेंटर केलाय. इथून सुद्धा 1.5 इंच घेणार आहे. 1.5 आणि हे जोडून घेते. पहा जोडल्यानंतर आता मी टक्स देणार आहे. इथे 1.5 इंचानं मी वाढवले, तर टक्स देताना इथे 1.25 इंच द्यायचा. आणि हा जर तुम्हाला टक्स जास्त वाटत असेल, इथे 1.25 इंच, तर काय करा, उंचीमध्ये थोडासा टक्स, जर 2.5 इंच घेत असाल तर हा टक्सची उंची जी आहे ती 2.25 इंच घ्या. म्हणजे पहा एकदम परफेक्ट असं हे बसेल. तर या पद्धतीने. नाही तर काय करायचं, अर्धा इंच इकडे मार्जिन सोडायचं, अर्धा इंच इकडे, आणि इथून 2.5 इंच घ्यायचं. पहा बरोबर इथं आला हा पॉईंट, आणि इथूनही असं 2.5. पहा सेम. म्हणजे तुम्ही कोणत्याही पद्धतीने जरी टक्स दिला तरी ते तिथेच येणार आहे. कमी जास्त तुमचं काहीही होणार नाही. अजून एक म्हणजे जास्त टोक दिसत असेल तर तुम्ही या पद्धतीने टक्स देऊ शकता इथे. म्हणजे थोडाफार जो टक्सचं जे टोक आहे ते दिसत नाही. आणि जर तेही तुम्हाला करायचं नसेल तर इथे जी मी कटोरी 1.5 इंचाने वाढवली ती तुम्ही 1.25 इंचाने वाढवा. आणि मग इथं टक्सची रुंदी तुमची 1.5 इंच येणार, आतमध्ये येणार 1.5 इंचाने इथे येईल. पहा अशी. ठीक आहे. या पद्धतीने तुम्ही बदल करू शकता. आता हे बदल तुम्ही कशानुसार करायचं, तुमचं फुल बस्ट जे आहे ते कमी आहे का जास्त आहे. जर जास्त असेल तर तुम्ही याच पद्धतीने वाढवा. जर फुल बस्ट जे आहे ते कमी असेल तर मग तुम्ही इथे 1.25 इंचाने वाढवा आणि टक्सची रुंदी जी आहे ती कमी घ्या. तर अशा पद्धतीने हे छोटे छोटे बदल जे आहेत ते करायचे असतात ब्लाऊजमध्ये, सर्वच ब्लाऊजमध्ये. कटोरी ब्लाऊजमध्येच करायचे असं नाही, सर्व ब्लाऊजमध्ये आपल्याला बदल करायचे असतात. तर ते बदल छोटे छोटे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते. प्रत्येक साईजचे व्हिडिओ जे आहेत ते आपले आहेत. तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.